तर काय मंडळी, आज गावातले या आपण चौकामध्ये बस दादा नाही ते वेफर आहे ना ते आतमध्ये जाऊन खा. इथं कार्यक्रम चाललाय आपला. इथं तू बसलायस ना, कार्यक्रम आहे, स्टेज आहे आमचं. त्याला काय होतंय मग? नाही नाही, त्याला काय होतंय हे तुला वाटतंय, पण हा कार्यक्रम आहे. असं बसणं बरं नाही दिसत चार चौकात असं खायला. काय राव, आमच्या अन्याय करताय तुम्ही. काय अन्याय केलाय? आमच्या दारात तेच घातलंय ते घातलंय, वरनं आम्हालाच म्हणताय विकणं जावा. नाही बरोबर आहे तुमचे. काय झालंय, आम्ही घरात कुठनं जायचं? काय यांचं घर पलीकडे आहे आणि जायचा रस्ता हा आहे. त्या रस्त्यावरच आपण बसलोय. त्यांना म्हणणे की जत्रेचं स्टेज तुम्ही दारातच का टाकलंय, त्यामुळे आता त्याचा प्रॉब्लेम नाही. बाळा जा ना, एक संपलंच आमचं थोड्या वेळात. मग तू येऊन बस नाही तर. आणि नुसतं वेफर घेऊन बसत नाहीत रे. पाणी असतं प्यायला बरोबर. पाणी पण असतं बरोबर, ते घे, ठसका लागेल, बाकी काय नाही. मी काय आयटम सादर करू काय? नाही नाही, नंतर. आता नाही. तुला देणार, तुमचं दारात करतोय ना कार्यक्रम, तुला आयटम सादर करायला देणार, पण आता नाही. ह्याचं नाव खरं तर विकास पाहिजे होतं. केवढा स्लो चाललाय बघा ना. असो तर मंडळी, आज या ठिकाणी इतके चांगले चांगले कलाकार आलेले आहेत. त्यांचं कौतुक सगळेच जण करतात आणि ते पण आपापल्यात करतातच आल्यापासून आपण बघतोय. पण मंडळी कसं आहे, या सगळ्या कलाकारांवर आपण प्रेम करतो, पण काही माणसं आहेत ज्यांचा यांच्यावर आक्षेप आहे. काही लोकांना तुमच्यावर आक्षेप आहेत आणि ते आक्षेप वेगळ्या पद्धतीनं मांडणार, एका भारुडातून मांडणार आहेत. तर आपल्याकडे भारूड करणारी मंडळी आहेत या जत्रेमध्ये. त्यांना आपण बोलूया. आपली पारंपरिक ही प्रथा आहे आणि ती आपण जगवलेली आहे. तर ही भारुडी मंडळी आता येतील. या मंडळी या. ओम क्रीम क्राम क्रूम 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 क्रूम. काय करताय? पंचाचं शुद्धीकरण का? नाही मग? त्यांना झोपेत उठवते. वाजले व किती. मागे या बुवा. इथं जागा गेली तुम्हाला. उठा पहाड झाली. आमच्या स्किटची वेळ झाली. उठा पहाड झाली. आमच्या स्किटची वेळ झाली. चला आता आपण ज्या कामाला आलो ते आपलं काम करूया. चला. हा चला. या सिनेमावाल्यांनी बरं नाही केलं ग बया. आम्हाला सिनेमात घेतलं नाही बया ग. आम्हाला सिनेमात घेतलं नाही बया. आम्हाला सिनेमात घेतलं नाही बया. पण काय झालं नेमकं? कुणी तुम्हाला सिनेमात घेतलं नाही? अरे कुणाची नावं घेऊ गड्या? ज्यांची पाठ आहे त्यांची घ्या. अरे सगळ्यांचीच नावं पाठ आहेत आणि आम्हाला कुणीच सिनेमात घेतलेलं नाही. अच्छा. हा, तुझं असं म्हणणं आहे की इकडे जेवढे लोक आहेत त्या सगळ्यांची नावं घे, सगळ्यांना बरं वाटेल. घ्या सगळ्यांची नावं घ्या, म्हणजे सगळ्यांना बरं वाटेल. तर या फापेवाल्यांनी. कोणी म्हणलं? फापे फास्टर फेने. अगं बया. या फापेवाल्यांनी बरं नाही केलं ग बया. आम्हाला सिनेमात घेतलं नाही बया. आम्हाला सिनेमात घेतलं नाही बया. आम्हाला सिनेमात घेतलं नाही बया. हो पण फापे तर हिट आहे की. मग हिट आहे की. कुणामुळे हिट आहे? कुणामुळं? आमच्यामुळं. तुमच्यामुळं? म्हणजे काय? कस काय? आता ह्यांचे भैया. हा भैया. भैया वा. अरे तुला विचारायचंय कोण भैया? तुझ्या एकट्याचे 4 वाजलेत का काय? आमच्या पण तेवढ्याच वाजलेत राजा. तू खरंच विसरलाय का तुला फुटेज खायचंय म्हणून करतोय हे तू ठरवून सांग. पण याचा पहिला एपिसोड आहे त्यामुळे याच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा.
टॅलेंटचा पहिला एपिसोड, त्यामुळे टॅलेंट तू टेन्शन घेऊ नको, तुझ्या नावातच टॅलेंट आहे. हा, तर ह्यांचे भैया कोण भैया? कोण भैया? अरे लातूरचे कन्हैया कन्हैया. आणि जेनेलिया वहिनींचे सैया. चल सैया 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 चल बाय. तर एके दिवशी काय झालं, रितेश देशमुख साहेब आमच्याकडे आले आणि म्हणले की बाबारा सिनेमा करतोय, पैसे टाकतोय. मी म्हणलं बिंदास उडी टाक, बिंदास उडी टाक. आणि फक्त एक काम कर, काय? हिकडची केस हिकडं कर, म्हणजे कसं ईस्ट वरनं बिझनेस होईल. आणि हिकडची केस हिकडं कर, म्हणजे कसं वेस्ट वरनं बिझनेस होईल, म्हणजे गल्ला फुल होईल. हो, सिनेमा हिट, पैशात तुफान. ते समजा ठीक आहे, पण त्या बँजोचं काय झालं? तेव्हा त्यांनी केस मागे टाकले होते. मला एक गोष्ट सांगा, हा. केस इकडची तिकडे घेतली, सिनेमा हिट झाला. इकडची तिकडे घेतली, सिनेमा हिट हिट झाला. झाला. तुम्ही भारूड करता का कटिंगचे काम करता? कटिंगची कामं करतो हा? असं तुम्हाला वाटल, हा, पण केसावरनं भविष्य सांगण्याचं काम आपलं आहे गड्या. अच्छा. आता संजय दादांचं बघा. एक मिनिट बुवा, काय एक मिनिट. काय काय पण तुम्ही आता संजय दादांवरती पंच घेणार आहात का? आता लेखकानं माझं करिअर उद्ध्वस्त करायचं ठरवलेलंच आहे त्याच्या आईला. त्याला कोण वाचवलं, पण नाही नाही नाही, मी नाही बोलणार संजय दादांविषयी काही. या संजय दादांनी बरं नाही केलं ग बया. कसं कसं कसं, कसं कसं? कसं? आता तुमचं दाखवा. आयो एक काम कर गड्या, ती ठेव आणि हिला घे तिकडं. काय चाललंय? धाक, धाक. पुढं घे, चल. संजय दादा म्हणजे ते का? अरे नायक नाही, खलनायक ए बाबा. नाही. अहो, बुवा. ते नाही मग? गणा धावरे गणा पावरे, गणा धावरे मला पावरे, तुझ्या रूपाचं किती गुण गावरे, तू दर्शन आम्हाला दावरे. गड्या हे काय होतं? येऊ हा, बाल्या डान्स. भुईचक्र लावल्यासारखे रिएक्शन होत्या तुझ्या. बाल्या डान्स करतोय. तेच एक भुईचक्र वाटत होता. गप्प बसा.